प्रश्न घेणार आहोत आणि आजचे जे शास्त्रपाठ आहे आपण आळेपाळीने स्तोत्रसंहिता 121 वाचणार आहोत आणि आपल्यासाठी टिंकू वाचेल. स्तोत्रसंहिता 121. स्तोत्रसंहिता 121. परमेश्वर तुझा रक्षक आहे. आरोहण स्तोत्र. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला साह्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला साह्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूया. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव. आमेन. आमेन. यावेळेस जुन्या करारामधून निर्गम या पुस्तकातून 25वा अध्याय 1 ते 8 आपल्यासाठी सुवर्णशिष्य वाचतील. निर्गम या पुस्तकातून 25वा अध्याय 1 ते 8 ही वचने. जुन्या करारातून निर्गम याचा ग्रंथ याचा 25वा अध्याय 1 ते 8 ही वचनं आपण ऐकूया. इस्रायल लोकांनी अनावयाचे दान. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारावयाची त्या ह्या: सोने, चांदी, पितळ, निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगांचे सूत व तलम, सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेल्या मेंढराची कातडी, म्हशाची कातडी, जांभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट, ह्यात खचण्यासाठी गोमेद, मणी आणि इतर रत्ने. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक निवासस्थान तयार करावे. आमेन. वाचलेली वचना देवबाप आपणासाठी आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि गाणी बसो. आमेन. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे जे पत्र आहे 1 करिंथ याचा 3रा अध्याय 10 ते 17 ही वचने आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. नव्या करारातून करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय 10 ते 17 ही वचने आपण ऐकूया. शिक्षकांवरील जबाबदारी. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा त्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आमेन. आमेन. वाचले वर्ष परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी उठून उभं राहूया आणि याचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 13 ते 21 ही वचने. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेतलेलं आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 13व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशू यरूशलेमेस जातो व मंदिर शुद्ध करतो. आणि यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला.
आणि गुरे व मेंढरे व कबुतरे विकणारे व सराफ हे मंदिरात बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा कोरडा करून त्या सर्वांना, मेंढरांना व गुरांनाही मंदिरातून घालवले आणि त्याने सराफांचा खुर्दा ओतून टाकला व त्यांचे चौरंग पालथे केले. आणि कबुतरे विकणाऱ्यास त्याने म्हटले, ही येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा त्याच्या शिष्यांना आठवले की तुझ्या घराचा आवेश मला खाऊन टाकेल असे लिहिले आहे. तेव्हा यहुद्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, तू ही कामे करतोस तर आम्हाला काय चिन्ह दाखवतोस? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे देऊळ मोडून टाका आणि ते मी 3 दिवसात उठवीन. तेव्हा यहुदी म्हणाले, हे देऊळ बांधायला 46 वर्षे लागले आणि तू तर 3 दिवसात ते उठवशील काय? तो तर जे त्याचे शरीर त्या देवळाविषयी बोलत होता. म्हणून तो जेव्हा मेलेल्यामधून उठवला गेला तेव्हा त्याने असे म्हटले होते हे त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आमेन. मंडळींनी खाली बसा. हालेलुया. यावेळेस ही जी वेळ आहे मध्यस्थीची. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज पुन्हा एकदा परमेश्वरानं त्याच्या मंदिरामध्ये येण्याकरता आपल्याला सहाय्य केलेलं आहे. त्यानं आपलं नवीन जीवन आम्हाला आज पुन्हा एकदा हा नवीन दिवस दाखवून दिलेला आहे. आमच्या नाकपुड्यांमध्ये श्वास ठेवलेला आहे, नाही का? आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आज अनेक लोक आमच्यामध्ये नाही आहेत. कित्येक लोकांनी या जगाचा निरोप घेतला असेल. कित्येक जण आजारी आहेत, आपण प्रार्थनेमध्ये ऐकलं नाही का? आणि कित्येक जण हॉस्पिटलमध्ये असतील, मृत्यूशाहीवर असतील. पण आज पुन्हा एकदा परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केलेली आहे. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये तो आम्हाला घेऊन आला. आज त्याच्या पवित्र सहभागितेमध्ये आम्ही सहभागी व्हावं याकरता त्यानं पुन्हा एकदा आम्हाला ही संधी दिली. याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, नाही का? आपण देवाला धन्यवाद देऊयात, आम्ही त्याचे उपकार मानूयात आणि त्याच्या वचनानुसार आम्ही धन्यवाद देतो. म्हणजे काय करतो आम्ही? अनेक वेळा प्रार्थनांमधून म्हणतो, नाही का, की परमेश्वरा तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण मोजत बसतो का किती कोटी झाले? मोजतो का? नाही मोजत. फक्त माहिती आहे आणि म्हणायचंय म्हणून आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो. परंतु खऱ्या अर्थानं कोट्यावधी आकड्यांमध्ये आपण धन्यवाद देतो का त्याला? नाही होत. पण त्याला धन्यवाद देणं म्हणजे काय? तर आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे, नाही का? आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. आम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आपण आज देवाच्या वचनाकडं वळूयात. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. पित्या परमेश्वरा, तू खरोखर किती चांगला देव आहेस. आणि परमेश्वरा, तुझं पवित्र वचन ऐकण्याकरता तू पुन्हा एकदा आम्हाला घेऊन आलास. दयाघना देव बापा, तुझं पवित्र वचन आमच्या कानी पडावं, अंतःकरणामध्ये उतरावं, ते रुजावं आणि ते अंकुरित व्हावं आणि त्याद्वारे प्रभू आम्ही फळ देणार ठरावं. ही तुझी इच्छा आहे. त्याकरता परमेश्वरा, तू रोज नवीन श्वास पुरवतोस की आम्ही तुझ्याकडं वळावं. प्रभू परमेश्वरा, या तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत आणि प्रार्थना करतो प्रभू, आम्हाला सहाय्य कर. तुझं पवित्र वचन ग्रहण करून त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण दे आणि तुझ्या आज्ञेमध्ये आम्हाला चालता यावं याकरता आमच्या संगती तू राहा. यावेळी परमेश्वरा, जगातले संसारातले सगळे विचार आमच्यामधून काढून टाक आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनासाठी तू आम्हाला तयार कर. आमचं आत्मा, जीवन आणि शरीर परमेश्वरा आम्ही तुला समर्पित करतो. आमचं समर्पण तू स्वीकार. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. मागील आठवड्यामध्ये, मागील रविवारी आपण कोणत्या वचनांवरती विचार केला होता? आपण मंदिराबद्दलच बघत आहोत, बरोबर आहे? व्हेरी गुड, थँक्यू सो मच. काय होतं वचन? प्रेज गॉड. आपण
परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला दुःख झालं, आनंद झाला. नक्की असंच लिहिलंय का? असंच लिहिलंय ना? आपण आनंदाने येतो का देवाच्या मंदिराला? आम्ही देवाला भेटण्याकरता वेळेपूर्वी आम्ही हजर राहणं गरजेचं आहे. प्रियांनो, आमचा देव आमची वाट या मंदिरामध्ये पाहत असतो आणि म्हणून आम्ही आनंदाने येणं फार गरजेचं आहे. आज आम्ही पाहत आहोत त्याच्या पुढचा भाग. मागच्या रविवारी मागच्या चिंतन मननामध्ये आपण बघितलं होतं की कोश कशा पद्धतीनं यरुशलेमेमध्ये आणला गेला, नाही का? कोशाचा प्रवास आपण बघितला होता आणि राजा दावीद यानं तो कोश आणलेला आहे यरुशलेमेमध्ये आणि त्याच्याकरता त्यानं डेरा उभा केलेला आहे. गिलगाल या ठिकाणापासून त्याचा प्रवास सुरू झाला कोशाचा आणि यरुशलेमेमध्ये तो कोश आणण्यात आलेला आहे. आणि दाविदानं आपण बघितलं की त्या कोशाकरता एक डेरा तयार केला किंवा एक मंडप तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी तो कोश आता ठेवण्यात आलेला आहे. आता या कोशाचा पुढचा भाग मंदिराच्या संदर्भामध्ये काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. 1 कोरिंथ 3 अध्याय आणि 16 वचन, तिथं काय म्हटलेलं आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? पवित्र शास्त्रानं आमच्या शरीराला परमेश्वराच्या मंदिराची उपमा दिलेली आहे. आमचं शरीर काय आहे? देवाचं पवित्र मंदिर आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? आजपर्यंत अनेक वेळा आपण या वचनावरती चिंतन मनन केलेलं आहे. अनेकदा वेगवेगळ्या संदेशकारांकडून आपण हे वचन ऐकलेलं आहे. आपण व्यक्तिगत पातळीवरती देखील आपण याच्यावरती चिंतन केलेलं असणार आहे. परंतु आज नवीन काय करणार आहोत आपण? आम्ही या वचनाकडे पुन्हा एकदा नवीन दृष्टिकोनातून पाहणार आहोत का? आम्ही पुन्हा ते वचन जर आमच्या अंतःकरणामधून गेलं असेल तर आज पुन्हा एकदा आपण स्वतःलाच आठवण देण्याचा प्रयत्न करू की माझं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे आणि ते कोणत्याही कारणामुळं डागाळता कामा नये. कारण त्यामध्ये कोण आहे? देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये वास करतो. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपण त्या सर्व वचनांची उजळणी करण्याचा प्रयत्न करू. आमच्या मूलभूत गरजा काय आहेत रोजच्या जीवनातल्या? अन्न, वस्त्र, निवारा, हो की नाही? अन्न, वस्त्र, निवारा या आमच्या बेसिक नीड्स आहेत, आमच्या मूलभूत गरजा आहेत. आणि या गरजा भागवण्याकरता आम्ही खूप खटाटोप करतो. अन्न मिळवण्याकरता आपण खटाटोप करतो, वस्त्रासाठी आपण खटाटोप करतो, आपण निवाऱ्याकरता खटाटोप करतो. जर आम्ही एखाद्या रेंटनी एखाद्या घरामध्ये राहत असू तर आम्ही काय करतो? स्वतःचा फ्लॅट कसा होईल याकडे आमचं लक्ष असतं. तो फ्लॅट मिळवण्याकरता, तो बंगला मिळवण्याकरता, ते स्वतःचं घर मिळवण्याकरता आम्ही ओव्हरटाईम करतो, आम्ही एक्स्ट्रा काम करतो, आम्ही जास्तीचं काम करतो. काम करण्याकरता आम्ही वेळेवर कामाला जातो. आता मला माहिती नाही ही माझी सांगण्याची कितवी वेळ आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असू द्या, परंतु आम्ही वेळेवर कामाला जातो. आम्हाला पंच असतं, आम्हाला वेळेच्या आत कामाला जाणं हे आवश्यक असतं, कारण आम्हाला तिथून महिन्याचा पगार मिळत असतो. आणि म्हणून आम्ही कोणत्याही ऋतूमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कामाला वेळेवर जात असतो. परंतु आम्ही देवाला काय केलेलं आहे? देवाला आम्ही गृहीत धरलेलं आहे. आम्ही देवळाला आम्ही गृहीत धरलेलं आहे. मी मागं म्हटलं होतं की परमेश्वर काय करणार आहे? प्रेम करणार आहे. तो प्रीतिपूर्ण देव आहे. आणि मग तो प्रीतिपूर्ण आहे, तो प्रेम करणारा आहे, तो क्षमाशील आहे. ह्या सगळ्या त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आम्ही काय करतो? आम्ही त्याच्याकडे थोडंसं उशिरा गेलो देवळाला तरी हरकत नाही, तो आम्हाला क्षमाच करा. आम्ही त्याच्याकडे क्षमा मागितली तरी तो क्षमा करणार. ही आम्ही आमची समजूत करून घेतलेली आहे. पण आम्ही हे विसरतो की आमच्या या चुकीच्या समजुतींमुळं, चुकीच्या वागण्यामुळं आम्ही एक प्रकारे परमेश्वराचा अपमान करत आहोत. जो देव तुम्हाला आणि मला रोज नवीन जीवन देतो, जो देव तुम्हाला आणि मला रोज नवा श्वास पुरवतो, जो देव आमच्या हातांना काम देतो, जो आम्हाला शक्ती पुरवतो, आमच्या आजारपणामध्ये आमच्या बरोबर असतो,
त्या परमेश्वराला आम्ही रोज आणि रोज गृहीत धरतो आणि म्हणून आम्ही वेळेवर कधीच येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. असे अनेक संदेश जरी इथून देवाच्या सेवकांनी येऊन दिले, परंतु आमच्या मनाचंच कठीणपण जर असेल ना, तर त्याला कुणीच काही करू शकणार नाही. आणि म्हणून ही शिस्त आपल्याला लावून घ्यायची की मला देवाला भेटण्याकरता वेळेमध्ये जाणं आवश्यक आहे, कारण जो जीवन देणारा माझा देव आहे तो माझी वाट पाहत आहे. आम्ही आमच्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या मिळवण्याकरता आम्ही अतोनात धडपड करत असतो. प्रियांनो, अशी धडपड आम्हाला आमच्या देवाला मिळवण्याकरता करता आली पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये कदाचित काही कुटुंबामध्ये 8-10 लोक असतात, सभासद असतात, आणि कुणाचंच एक मत होत नसतं. आपण नेहमी म्हणतो नाही का की हाताची 5 बोटं सारखी नसतात. याचा अर्थ काय आहे की जर आम्ही घरामध्ये खूप जास्ती संख्येने राहत असलो तरी देखील आमच्या मतांमध्ये एकमत नसतं, किंबहुना प्रत्येकाची मतं भिन्न असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या घरामध्ये राहतो अशाही त्या बांधलेल्या वास्तूला आम्ही काय म्हणत असतो? घरच म्हणत असतो, स्वीट होम असं म्हणत असतो नाही का. जरी आतमध्ये राहणाऱ्या त्या माणसांमध्ये एकमेकांच्या बद्दल कधी कधी द्वेष निर्माण झालेला असतो, कधी कधी हेवा निर्माण झालेला असतो, तरी देखील त्या घराला आम्ही काय म्हणतो? घर म्हणतो. आम्ही स्वीट होम असं नाव देतो आमच्या घराला, हो की नाही. पण आतमध्ये किती कडवेपणा आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे हे ज्याचं त्याला माहिती असतं. प्रियांनो, मग त्या घरामध्ये आम्ही राहत असताना आम्ही ते घर आमच्या परीनं काय करण्याचा प्रयत्न करत असतो? साफसूफ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित वर्षातून 2दा आम्ही पेंटिंग करत असू, कदाचित वर्षातून 1दा करत असू. ख्रिसमसला रोजची स्वच्छता आमची चालूच असते. आमच्या घरातील ज्या माता भगिनी आहेत रोज सकाळी उठल्यानंतर झाडून घेणं, काही जणांना घर स्वच्छ करण्याची सवय असते. रोज सकाळी उठल्यानंतर हातात कापड घ्यायचं आणि घरातल्या वस्तू, घरातील इतर गोष्टी स्वच्छ करत राहायच्या. त्या इतक्या स्वच्छ करायच्या की कदाचित असं वाटायला लागतं की आता त्या वस्तू हळूहळू झिजायला लागतात की काय. इतकं त्यांना ते वेळ असतं घर स्वच्छ करायचं. रोज पुसून काढणार. चांगली गोष्ट आहे, घर स्वच्छ करणं ही वाईट गोष्ट नाहीये. पण हे घर स्वच्छ करत असताना आम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जर देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की तुमचं शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे नाही का. मग या आमच्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल काय? जे घर कधी ना कधी नष्ट होणार आहे, एखादा भूकंप आला हे घर पडून जाणार आहे, परंतु आमच्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल काय? आम्ही आमच्या घराबद्दल, ज्या ठिकाणी आम्ही राहतो, ज्या वास्तूमध्ये आम्ही राहतो, त्या वास्तूच्या स्वच्छतेबद्दल आम्ही एवढे जागरूक असतो. त्या वस्तू छान नीटनेटक्या असाव्यात, कारण कधी जर कोणी पाहुणे आले तर त्यांनी आमचं कौतुक देखील केलं पाहिजे, अशी देखील आमची अपेक्षा असते. आणि म्हणून बघा, मला माहिती नाही, परंतु कदाचित काही कुटुंबामध्ये ही प्रॅक्टिस असेल की वस्तूंची जागा बदलत राहायची दर 4-6 महिन्यानंतर. कारण का, एकतर चांगला फील आपल्यालाही येतो आणि पाहुण्यांनाही चांगलं वाटतं, हो की नाही. प्रियांनो, आम्ही आमच्या अंतःकरणाबद्दल, आमच्या शरीराबद्दल कधी सिरियस होणार आहोत? आमचं शरीर स्वच्छ असलं पाहिजे, आमचं अंतःकरण पारदर्शक असलं पाहिजे. या गोष्टीकडे आम्ही कधी लक्ष देणार आहोत? आम्ही त्या गोष्टीचा कधी विचार करतो का प्रियांनो? आम्ही आमचं घर छान आतून बाहेरून चांगल्या रीतीनं डेकोरेट करत असतो. दरवर्षी आम्ही पेंटिंग करत असतो, चांगल्यातले चांगले पेंट आम्ही आमच्या घरासाठी वापरत असतो. पण ज्यावेळेस अंतःकरणाचा विचार येतो त्या अंतःकरणाचं डेकोरेशन आम्ही कधी करण्याचा प्रयत्न करतो का? आता डिसेंबर महिना आल्यानंतर 1 तारखेपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होईल नाही का. नवीन कपडे, घराला पेंटिंग, डेकोरेशनचं सामान. मग डेकोरेशनसाठी कधी कधी आम्ही चर्चला देखील येत नाही का, तर बाळासाहेब काल रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करत होतो, त्याच्यामुळे मग सकाळी उठणं झालं नाही.
ही कारणं आम्ही देतो. डेकोरेशन जरूर करा, सणाचा आनंद आम्ही जरूर मिळवला पाहिजे, परंतु हे करत असताना आमच्या अंतःकरणाचं डेकोरेशन देखील आम्हाला करता आलं पाहिजे. आमचं अंतःकरण जे आहे त्याचं देखील इंटेरियर छान असलं पाहिजे, याच्याकडे देखील प्रियानो आमचं लक्ष असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही विचार करत असताना आम्हाला देवाचं पवित्र वचन सांगत आहे, तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात. तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात. पवित्र मंदिराच्या संदर्भामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदर्भ पाहायला मिळतात. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, निर्गमाच्या ग्रंथापासून जो शास्त्रपाठ आज आपण वाचलेला आहे 25वा अध्याय, तिथे खऱ्या अर्थानं मंदिराची संकल्पना परमेश्वरानं स्पष्ट केलेली आहे. मंदिर परमेश्वराला हवं होतं, किंबहुना परमेश्वराची मुळात इच्छा ही होती की मला माझ्या लोकांमध्ये वास करायचा आहे, माझा निवास, माझं राहणं हे माझ्या लोकांमध्ये असायला पाहिजे. आणि त्यामुळं परमेश्वरानं मोशेला काही आज्ञा दिलेल्या आहेत की सभामंडप कशा रीतीनं तयार करायचा. आणि म्हणून निर्गमाच्या ग्रंथामध्ये 25व्या अध्यायापासून 40व्या अध्यायापर्यंत आम्ही जर वाचलं तर आम्हाला मोशेला परमेश्वरानं ज्या पद्धतीनं इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, ज्या ज्या वस्तू वापरण्याकरता सांगितलेलं आहे, त्या सगळ्या वस्तूंची जुळवाजुळव मोशेनं केलेली आहे. त्यानं लोकांकडून दान घेतलेलं आहे आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे सभामंडपाकरता दान दिलेले आहेत. शेवटी अशी वेळ आली की मोशेला आता लोकांना थांबवावं लागलं. लोकांना आता थांबवावं लागलं. परमेश्वराने ज्या आज्ञा केल्या त्या सर्व आज्ञांप्रमाणे आणि सांगितलेल्या वस्तूंप्रमाणे लोकांनी दानाच्या स्वरूपामध्ये मोशेकडं त्या सर्व वस्तू जमा केलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यामधून परमेश्वराकरता निवास मंडप तयार करण्यात आलेला आहे. प्रियांनो, या निवास मंडपाकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस या निवास मंडपामध्ये काय होतं, देवाचं अस्तित्व किंवा देवाचा निवास त्यामध्ये राहावा याकरता त्याच्यामध्ये काय ठेवण्यात आलं होतं, तर 10 आज्ञांच्या पाट्या, कोशामध्ये असणाऱ्या त्या पाट्या त्याच्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर मग आपण मागच्या रविवारी बघितलं की या कोशाचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हा कोश आम्ही पाहतो की राजा दावीद यानं त्याच्या यरुशलेमेमध्ये आणलेला आहे. प्रियांनो, या ठिकाणी हा कोश आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं काय आहे, राजा दावीद एकदा त्याच्या महालामध्ये एकटा आहे आणि तो विचार करत आहे की देवाचा कोश हा मंडपामध्ये आहे आणि मी तर राजमहालामध्ये आहे. त्यानं कोश आणून ठेवलाय खरा यरुशलेमेमध्ये, आणि त्या कोशाबद्दल तो विचार करत असताना तो असं म्हणत आहे की देवाचा कोश तर मंडपामध्ये आहे आणि मी राजमहालामध्ये आहे. आणि मग आता त्याच्या मनामध्ये काही विचार यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या मनामध्ये विचार आला की त्यानं आता देवाचं मंदिर बांधायचं आहे. त्याला ती प्रेरणा मिळू लागलेली आहे. आणि तसा विचार तो नाथान संदेष्टाकडं तो विचार प्रगट करतो. तो काय म्हणतो बघा, 2 शमूएल 7वा अध्याय आणि 6वं वचन, त्यामध्ये तिथं काय म्हटलेलं आहे, तू मला राहण्यासाठी माझ्याकरता घर बांधशील काय, कारण मी इस्रायलाचे संतान मिसर देशातून बाहेर काढून वर आणले. त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही, तर डेऱ्यात व मंडपात राहत आलो आहे. प्रियांनो, हे परमेश्वराचं वचन दाविदापर्यंत आलेलं आहे. परमेश्वर दाविदाला म्हणत आहे की तू माझ्याकरता घर बांधशील का. परमेश्वरानं ही खंत दाविदाकडे व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. परमेश्वराचं वचन दाविदापर्यंत आलेलं आहे की तू माझ्याकरता घर बांधशील का. आणि ते का बांधायचं आहे त्याचं कारण परमेश्वरानं तिथं पुढं स्पष्ट केलेलं आहे की मी आतापर्यंत डेऱ्यातून आणि मंडपातून वास करत आलेलो आहे, किंवा माझा निवास डेऱ्यातून आणि मंडपातून झालेला आहे, आणि आता तू माझ्यासाठी घर बांधशील का. प्रियांनो, परमेश्वरानं ही खंत राजा दाविदाकडे व्यक्त केलेली आहे आणि त्यानुसार
दाविदानं नाथानाला बोलावलेलं आहे. नाथान संदेष्टाला त्यानं पाचारण केलेलं आहे आणि ही गोष्ट नाथान संदेशाकडं त्यानं व्यक्त केलेली असताना नाथान संदेश त्याला काय म्हणतो की जे तुझ्या मनामध्ये आहे ते तू कर, जे तुझ्या मनामध्ये आहे ते तू कर. परंतु आम्ही पुढं ज्यावेळेस या इतिहासाच्या पुस्तकात किंवा दुसरे शमूएलपासून पुढचे ज्यावेळेस पुस्तकं आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. ज्या वेळेस परमेश्वराचा निरोप दाविदाला प्राप्त होतो की तू माझ्याकरता निवासस्थान बांधशील का, आणि प्रत्यक्ष निवासस्थान बांधण्याची ज्यावेळेस वेळ येते या दोन घटनांमध्ये मध्ये काहीतरी घडलेलं आहे. एक फार महत्वाची घटना या दोन घटनांमध्ये घडलेली आहे. ज्यावेळेस दाविदाच्या मनामध्ये हा विचार येतो, तो विचार नाथानाकडे बोलून दाखवला जातो, त्याच्यानंतर मात्र दाविदाकडून एक पाप घडतं. ते पाप काय घडतं? दावीद आपल्या महालाच्या गच्चीवरती संध्याकाळच्या वेळेमध्ये फिरत असताना एक स्त्री त्याला आंघोळ करताना दिसते. आणि ती कोण आहे? काय नाव आहे तिचं? बत्शेबा. आणि त्या स्त्रीकडे बघून दावीद मोहात पडतो आणि तिच्याशी तो अतिप्रसंग करतो, व्यभिचार करतो. आणि या त्याच्या एका चुकीमुळं, या त्याच्या पापामुळं जो विचार किंवा जी गोष्ट परमेश्वरानं त्याच्याशी संवाद साधून त्याच्या बरोबर व्यक्त केलेली आहे, या त्याच्या पापामुळं परमेश्वर तो आशीर्वाद काढून घेतो. परमेश्वर तो आशीर्वाद त्याच्याकडून काढून घेतो. प्रियांनो, देवबाप आम्हाला त्याच्या कार्याकरता निवडतो खरा, परंतु आम्ही जर परमेश्वराच्या कार्याकरता तयार झाल्यानंतर आम्ही जर पापामध्ये पडलो, आम्ही जर मोहामध्ये पडलो, आम्ही जर देवाचा मार्ग सोडून इतरत्र भरकटलो, तर लक्षात घ्या परमेश्वर तो आशीर्वाद काढून घेतो. देवबाप तो आशीर्वाद आमच्यामधून, ती जबाबदारी आमच्यामधून काढून घेतो. ज्याप्रमाणे दाविदाकडून हा आशीर्वाद काढून घेण्यात आलेला होता. दाविदाला परमेश्वरानं सांगितलेलं आहे की तू माझ्यासाठी घर बांधशील का. परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या लोकांमध्ये मला निवास करायचा आहे, परंतु मंदिर पक्क बांधलेलं नाही. कारण संपूर्ण 40 वर्षांमध्ये या लोकांचा प्रवास चालू असल्यामुळं जो तंबू किंवा जो सभामंडप उभारण्यात येत होता तो अशाच तात्पुरत्या स्वरूपामध्ये होता. ज्या ठिकाणी त्यांचा डेरा असायचा, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं, त्या ठिकाणी तो सभामंडप लावला जात होता. आणि जेव्हा त्यांना पुढं जायचं असे त्यावेळेस तो सभामंडप आवरून पुन्हा तो व्यवस्थित करून बांधून घेतला जातो. अशा पद्धतीनं त्यांचा एकंदरीत प्रवास सुरू झालेला होता. पण आता हा प्रवास थांबलेला आहे. यरुशलेमेमध्ये दाविदानं तो कोश आणून ठेवलेला आहे. आणि आता परमेश्वराने ही खंत त्याच्याकडे व्यक्त केल्यानंतर मात्र प्रियांनो, त्याच्याकडून जे पाप घडलेलं आहे, जो व्यभिचार त्यानं केलेला आहे, त्या व्यभिचारामुळं याच नाथान संदेष्टानं आता या राजा दाविदाला एक निरोप पाठवलेला आहे. आणि तो निरोप नाथान संदेष्ट त्याला देत असताना काय म्हणत आहे की परमेश्वर तुझ्यासाठी म्हणत आहे की तू पुष्कळ रक्तपात केलेला आहे. परमेश्वराचा निरोप या दाविदाला प्राप्त होतो. तू पुष्कळ रक्तपात केलेला आहेस. पुष्कळ रक्तपात केला म्हणजे काय प्रियानो? दाविदानं लढ्या केल्या होत्या, निश्चितार्थानं लढ्या केल्या, परंतु त्यानं एक गोष्ट व्यभिचाराबरोबर खुनाची देखील केली होती. त्या बत्शेबेच्या पतीला त्यानं त्या रणांगणावरतीच मारून टाकण्याची व्यवस्था केली होती. आणि त्या एका गोष्टीमुळं त्याचे हात रक्तानं माखलेले होते. जरी प्रत्यक्ष तो त्या ठिकाणी नव्हता, परंतु तरी देखील त्याच्या आज्ञेनुसार त्या बत्शेबेच्या पतीला मारण्यात आलं होतं प्रियानो. आणि या गोष्टीमुळं म्हणजे एकाच वेळी त्यानं दुहेरी पातक केलं होतं. आणि या गोष्टीमुळं परमेश्वरानं दाविदाकडून हा आशीर्वाद काढून घेतलेला आहे. वचन आम्हाला काय सांगतं? आणि दावीद ज्यावेळेस पुढे शल्मोनाला ही गोष्ट बोलून दाखवतो त्यावेळेस हा दावीद त्याला काय म्हणत आहे? आणि दावीद शल्मोनाला म्हणाला, माझ्या मुला यहोवा माझा देव याच्या नावासाठी घर बांधावे असे माझ्या हृदयात होते, पण यहोवाचे वचन माझ्याकडे आले. आता तो आधीचा भाग सांगत आहे. ते म्हणाले, तू पुष्कळ रक्त पाडले आहे व मोठ्या लढाया केल्या आहेत. तुला माझ्या नावासाठी घर बांधायचे नाही, कारण तू माझ्या पुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
ज्यावेळेस हा निरोप राजा दावीद याला प्राप्त होतो नाथाना करवे, त्यावेळेस प्रियानो, आता दावीद परमेश्वराचं मंदिर तर बांधायचं आहे, परंतु शल्मोनाकडून हे मंदिर बांधलं जावं ही योजना आता परमेश्वर स्वतः करत आहे. आणि त्याप्रमाणे शल्मोनाच्या माध्यमातून परमेश्वरानं हे मंदिर बांधलेलं आपल्याला पुढे पाहायला मिळतं. आणि मग हे मंदिर बांधत असताना या मंदिराच्या संदर्भामध्ये दाविदानं काही तयारी करून दिलेली आहे. दाविदानं स्वतः या शल्मोनाला म्हणजे आपल्या मुलाला काही गोष्टींची तयारी करून दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. पहिले इतिहास 22 अध्याय आणि 2 ते 5 ही वचनं. या वचनामध्ये काय लिहिलेलं बघा. मग दाविदाने इस्रायलाच्या देशातल्या परक्यांना एकत्र जमवायला आज्ञा केली आणि देवाचे घर बांधण्यासाठी त्याने चिरे घडायला पाथरवट लावले. आणि दाविदाने दारांच्या कवाडांच्या खिळ्यांसाठी व सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड आणि तोलता येणार नाही इतके पुष्कळ पितळ आणि अगणित गंधसरूची लाकडे पुरवली. दाविदाला ज्यावेळेस निरोप प्राप्त होतो की तुला आता माझ्यासाठी घर बांधायचं नाही, तुला आता माझ्यासाठी पवित्र मंदिर बांधायचं नाही, त्यावेळेस तो शल्मोनाला त्याच्या मुलाला तो आता तयार करत आहे. आणि त्याच्याकरता तो जी सगळी सामग्री आहे, परमेश्वराच्या मंदिराकरता लागणारी जी सगळी सामग्री आहे, ती सगळी सामग्री दावीद त्याला जमा करून देत आहे. त्याच्यासाठी लागणारे जे दगड आहेत, किंबहुना जे खिळे आहेत, ज्या दाराच्या चौकटी असतील, जे लाकूड असेल, ज्या इतर सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींची तयारी कोण करून देत आहे? आम्ही शास्त्रपाठ आजचं किंवा शुभवर्तमान आजचं आपण वाचलेलं आहे. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की हे मंदिर तुम्ही पाडा, हे मी तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उभारेन. आणि त्यावेळेस लोक त्याला काय म्हणत आहेत? धर्मपुढारी त्याला काय म्हणत आहेत की हे मंदिर बांधण्याकरता 46 वर्ष लागलेले आहेत आणि तू 3 दिवसामध्ये पुन्हा उभारशील काय? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्याचा जो रोख होता, तो रोख त्याच्या स्वतःच्या पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये होता. तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान करणार आहे याच्या संदर्भामध्ये त्यानं ती गोष्ट सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्या मंदिराकडे ज्यावेळेस निर्देशित तो पाहून ज्यावेळेस बोलत आहे, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे जे भाकीत आहे ते इसवी सन 70 मध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते मंदिर खऱ्या अर्थानं रोमी शासनानं इसवी सन 70 मध्ये पाडून टाकलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की हे मंदिर तुम्ही पाडून टाका, मी 3 दिवसामध्ये ते उभारेन. परंतु त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं ते मंदिर पाडून टाकण्यात आलं. इसवी सन 70 मध्ये त्या यरुशलेममध्ये हल्ला करण्यात आला आणि त्यावेळे ते मंदिर पाडून टाकण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही मंदिराच्या संदर्भामध्ये पाहत आहोत. ही गोष्ट मी फार जाणीवपूर्वक तुमच्या समोर ठेवलेली आहे की जुन्या करारामध्ये 3 वेळा एकंदरीत मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. आम्ही ज्यावेळेस दाविदाकडे पाहतो, शल्मोनाकरता त्यानं या संपूर्ण गोष्टींची तयारी करून दिलेली आहे. शल्मोनाकडून परमेश्वरानं हे मंदिर बांधून घेण्याकरता त्याला आज्ञा केलेली असताना दाविदाला परमेश्वरानं सांगितलेलं आहे की तू माझ्यासाठी मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येणार आहे तो तुझा मुलगा माझ्याकरता मंदिर बांधेल. आणि तेच मंदिर, पहिलं मंदिर शल्मोनानं बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या मंदिराकरता दाविदानं काही गोष्टींची जी तयारी केली होती, ती तयारी करत असताना त्यानं कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत? त्याच्यामध्ये त्यानं वापरलेले चिरे, त्याच्यामध्ये त्यानं खिळ्यांचा वापर केलेला आहे, सांध्यांसाठी लोखंडाचा वापर केलेला आहे, पितळाचा वापर केलेला आहे, गंधसरूच्या लाकडाचा उपयोग केलेला आहे. या सर्व गोष्टींची तयारी दाविदानं स्वतःहून करून दिलेली आहे. आता या प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे? ज्या ज्या गोष्टी शल्मोनाला दाविदानं दिलेल्या आहेत, या प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे? फक्त ते मंदिर बांधण्यापुरतं त्यांचा अर्थ मर्यादित नाही, तर आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाकरता आणि आमच्या सामाजिक जीवनाकरता, आमच्या मंडळीच्या पातळीवरच्या जीवनाकरता प्रियांनो, ही प्रत्येक वस्तू आज 2025 सालामध्ये आम्हाला कशा पद्धतीनं लागू पडते त्याकरता देखील आम्ही पाहणं गरजेचं आहे. आम्हाला वचन असं सांगतं की दाविदानं आपल्या मरणापूर्वी ही सर्व तयारी केलेली आहे. त्यानं त्याच्या मृत्यूपूर्वी ही सर्व तयारी शल्मोनाला करून दिलेली आहे. आणि मग
या वचनाकडे आज आम्ही पाहत असताना, आमचं जीवन जगत असताना आम्ही कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे हे देखील आज आम्हाला पाहायचं आहे. दाविदानं ज्या वस्तू तयार करून दिल्या होत्या किंवा त्यानं त्या सगळ्या वस्तूंचा पुरवठा करून दिला होता, त्यामध्ये त्यानं काय दिलेलं आहे? आम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूयात. त्यानं चिरे करून दिलेले आहे. चिरा म्हणजे काय? दगड. चिरा म्हणजे काय? दगड. आता या दगडांचा जो वापर करण्यात आला, फार महत्वाची गोष्ट आहे. हे दगड त्या मंदिराच्या ठिकाणी आणून त्यांना घडवण्यात आलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्या दगडांना अगोदरच जिथून त्यांना आणायचं होतं त्याच ठिकाणी ते दगड घाव घालून त्यांचे चिऱ्यांमध्ये रूपांतर करून त्यांना ज्या पद्धतीने आणि ज्या मापामध्ये ते चिरे हवे होते त्याप्रमाणे त्यांनी अगोदरच ते दगड तयार करून त्या मंदिरामध्ये आणले होते किंवा त्या ठिकाणी आणले होते जिथे पवित्र मंदिर उभा करायचं होतं. का तसं करण्यात आलं? का छन्नी आणि हातोड्याचे घाव त्या प्रत्यक्ष मंदिर उभारण्याच्या ठिकाणी करण्यात आले नव्हते? का पाथरवटांनी त्या ठिकाणाहूनच तिथेच चिरे तयार करून आणले होते? प्रियानो, लक्षात घ्या, त्या मंदिरामध्ये शांतता असावी, देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे किंबहुना होणार आहे, आणि म्हणून कोणत्याही प्रकारे लोखंडी हत्यार तिथे वापरायचं नाही. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी चिरे घडवताना लोखंडी हत्यारानं त्या चिऱ्यांचा किंवा त्या दगडांवरती वापर करायचा नाही, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून जिथून ज्या खाणीतून प्रियानो ते दगड आणण्यात आले होते तिथेच ते चिरे तयार करण्यात आले आणि त्यानंतर ते चिरे त्या प्रत्यक्ष जागेवरती आणून ते एकमेकांवरती उभे करण्यात आलेले. हा त्याच्या पाठीमागचा फार मोठा उद्देश आहे. तिथे त्या दगडांवरती घाव घालून ते दगड तयार करण्यात आले नव्हते. दाविदानं पाथरवट लावून त्या लोकांना बोलावून हे सर्व चिरे तयार करून घेतले होते. पुढे त्यानं काय दिलेलं आहे? त्यानं खिळे दिलेले आहेत. खिळ्यांचा उपयोग काय आहे? खिळे कशासाठी वापरतो आपण? खिळे भिंतीमध्ये ठोकण्याकरता, काहीतरी आम्हाला लटकवायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं जोड देण्याकरता म्हणून खिळे वापरले जातात. लोखंड किंवा पोलादापासून खिळे तयार केले जातात, नाही का? आणि खिळ्यांचा जो मुख्य उपयोग आहे तो जोड देण्याकरता आहे. जोडण्यासाठी खिळे वापरले जातात. सांधे त्यानं पुरवलेले आहेत. सांधे म्हणजे ज्यांना आपण बिजागऱ्या देखील म्हणतो, नाही का? दारांच्या चौकटीला लावून त्या बिजागऱ्या, मग दार त्याच्यावरती बसवलं जातं. त्यानं सांधे देखील आपल्या मुलाला पुरवलेले आहेत. त्यानं लोखंड पुरवलेलं आहे. लोखंड देखील त्यानं पुरवलेलं आहे. लोखंड कशाचं प्रतीक आहे? लोखंड मजबूतीचं प्रतीक आहे. मजबूतीचं प्रतीक आहे. लोखंडी वस्तू आपल्याला माहिती आहेत की ज्या टिकाऊ असतात, जड असतात, ते लोखंड देखील त्यानं या मंदिरासाठी शल्मोनाला पुरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं पितळ पुरवलेलं आहे. पितळ कशासाठी आहे? पितळ हे देखील टिकाऊपणाचं लक्षण आहे. पितळाचं लक्षण आहे टिकाऊपणा. चकाकी हे त्याचं एक लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. या पितळाचा उपयोग अजून कशामध्ये केला जातो? वाद्य बनवण्याकरता पितळाचा उपयोग केला जातो. ज्यावेळेस आता बँड पाहायला मिळत नाहीत, नाही का फार, परंतु काही साधारणतः 20-25 वर्षापूर्वी बँड असायचे वरातीमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये. त्यावेळेस ते बँड कशाचे असायचे? ट्रम्पेट वगैरे जे असेल, हे की नाही, वाद्यांमध्ये या पितळाचा उपयोग केला जात असायचा किंवा आजही काही प्रमाणात केला जातो. दाविदानं गंधसुरू आपल्या मुलाला पुरवलेला आहे. गंधसुरू कशासाठी किंवा गंधसुरूचं लाकूड कशा करता त्यानं पुरवलेलं आहे? ज्यावेळेस संपूर्ण मंदिर बांधून तयार होईल त्यावेळेस त्या मंदिराला आतून पाटण देण्याकरता, मंदिराला आतून मुलामा देण्याकरता किंवा त्या गंधसरूच्या लाकडाचं आपण कोटिंग त्याला करता यावं याकरता गंधसरू त्यानं पुरवलेला आहे. या सर्व गोष्टी दाविदानं आपल्या मुलाला शल्मोनाला आपल्या मरणापूर्वी पुरवलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी त्यानं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. प्रियानो,
दाविदाला जरी प्रत्यक्ष रीतीनं परमेश्वराचं मंदिर बांधता आलं नाही, तरी देखील त्यानं त्याच्या मरणापूर्वी या सर्व गोष्टी शल्मोनाकरता पुरवलेल्या आहेत. आज या प्रत्येक गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, मग त्याच्यामध्ये ते चिरे असतील, बिजगऱ्या असतील, सांधे असतील, खेळे असतील, लोखंड असेल, या सर्व वस्तू आमच्या ख्रिस्ती जीवनाकरता कशा पद्धतीनं लागू पडतात, कशा पद्धतीनं आमच्या जीवनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, आम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का? प्रियानो, मंदिरामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस अनेक वेळा आमचे वाद होतात आणि यापासून एकही चर्च सुटलेलं नाहीये. वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचे मतभेद होतात, आमचे वाद होतात आणि बऱ्याच वेळा हे मतभेद शांत होण्याऐवजी ते विकोपाला जातात. आणि ते इतके विकोपाला जातात की कधी कधी सभासद मंदिर सोडून निघून जातात, मेंबरशिप काढून घेतात, दुसरीकडे जातात, किंवा वाद नको म्हणून मेंबरशिप आहे त्याच चर्चमध्ये ठेवायची आणि महिन्यातून एकदाच कधीतरी यायचं आणि इतर रविवारी मात्र मग दुसऱ्या फेलोशिपला, दुसऱ्या एखाद्या बिलिव्हर्स चर्चमध्ये, दुसऱ्या ठिकाणच्या मंडळीमध्ये जायचं. प्रियानो, आज हे सर्रास प्रकार घडत आहेत आणि याला कुठलंही मंदिर अपवाद नाही आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये एकत्र येतो त्यावेळेस आमचं एकत्रित येणं हे एकमेकांचा आदर करणारं आहे का? एकमेकांवरती प्रेम करणारं आहे का? ज्यावेळेस राजा दाविदानं त्याच्या मुलाकरता या सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत त्यावेळेस त्यानं खेळे देखील दिलेले आहेत, नाही का? आम्ही आमच्यामध्ये जे सर्व सभासद आहेत, जे पूर्वी होते परंतु आज ते आमच्यामध्ये येत नाहीत, कारणं अनेक असतील, वाद वेगवेगळे असतील, परंतु आम्ही कधी स्वतः या गोष्टीसाठी प्रयत्न केलेत का की त्या सभासदांना पुन्हा एकदा आणून त्या खेळ्यांप्रमाणे आम्ही त्यांना जोडू शकू, आम्ही पुन्हा त्यांना आमच्यामध्ये आणू शकू? खेळे दोन गोष्टी एकमेकांना जोडण्याकरता वापरले जातात. दोन लाकडं एकमेकांना जोडण्याकरता, दोन फळ्या एकमेकांना जोडण्याकरता खेळे वापरले जातात. प्रियानो, हे वेगळे झालेले जे मन आहेत हे जोडण्याकरता आम्ही प्रेमाची खेळे वापरलेले आहेत का आजपर्यंत? जे गेले त्यांना आम्ही जाऊ दिलेलं आहे का? आम्ही कधी हा विचार करतो की त्यांच्या बरोबर या मंदिरामध्ये आम्ही अनेक वर्ष राहिलेलो आहोत, अनेक वर्ष आम्ही एकत्रितरित्या घालवलेले आहेत, परंतु आज ते आमच्यामध्ये नाहीत, मन कुठेतरी दुखावली गेलेली आहेत. आम्ही स्वतःहून त्या गोष्टीसाठी कधी प्रयत्न करतो का? प्रियानो, आम्हाला ते खेळे व्हायचंय, आम्हाला तो खेळा व्हायचंय की जो भाग आमच्यापासून तुटून गेलेला आहे आम्हाला त्याला पुन्हा या मंदिरामध्ये जोडायचा आहे. आम्ही तो खेळा होण्याचा प्रयत्न करणार आहोत का? आम्हाला तो खेळा होणं फार गरजेचं आहे. चांभारकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस चुका असतात त्याच्याकडे, नाही का? छोट्या छोट्या चुका असतात. ती एवढीशी चूक जी असते तो खेळाचाच प्रकार आहे, परंतु ती चूक काय करते? चपलीची वादी जोडून ठेवत असते. लक्षात घ्या, आमचं जीवन हे त्याप्रमाणे असलं पाहिजे, आम्हाला एकमेकांना जोडून ठेवता आलं पाहिजे. दाविदानं खेळे पुरवलेले आहेत, आम्हाला तो खेळा होता आला पाहिजे. तो खेळा एखाद्याच्या अंतःकरणाला टोचण्यासाठी नाही, तर ते अंतःकरण जोडण्याकरता तो खेळा होता आला पाहिजे. त्यानं चिरे पुरवलेले आहेत. चिरे कशामुळं? चिऱ्यांचा उपयोग काय आहे? भिंती तयार करण्याकरता, भिंती तयार करण्याकरता. परंतु ते चिरे आणि त्या चिरांचा उपयोग भिंत तयार करण्याकरता करत असताना घाव त्या मंदिरामध्ये आणून घातलेले नाही आहेत. ते चिरे त्या मंदिरामध्ये किंवा त्या ठिकाणी आणून तयार केलेले नाहीत. प्रियानो, आज आमच्याही मनावरती वेगवेगळ्या प्रकारचे घाव झालेले असते, परंतु तरी देखील ते सर्व विसरून ज्याप्रमाणे ते चिरे त्या भिंतीमध्ये एका ओळीमध्ये, एका ओळंब्याच्या रेषेमध्ये येतात, प्रियानो, आज आम्हाला त्या प्रेमाच्या मुलाम्यानं, त्या प्रेमाच्या सिमेंटनं आम्हाला एकत्र यायचं आहे. तो चिरा होण्याची आमची तयारी आहे का?
तो चिरा आम्हाला होता आला पाहिजे. आम्हाला त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये एकमेकांवरती आम्हाला कुरघोडी करायची नाही आहे, परंतु त्या चिराच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे जे चिरे आमचे इतरत्र विखरून गेलेले आहेत, त्या प्रत्येक विटेला, त्या प्रत्येक दगडाला आम्हाला प्रेमाच्या सिमेंटनं काय करायचं आहे, जोडायचं आहे, आम्हाला एकत्र आणायचं आहे. असा चिरा आम्ही आज पाहायला तयार आहोत का? ते जे सगळे घाव आहेत जे आमच्या मुखातून कदाचित एखाद्याला बोलण्याकरता आम्ही वापरले असतील, जे वेगवेगळ्या प्रकारचे घाव आम्ही लोकांवरती घातले असतील, आज ते सर्व सोडून देऊन आम्हाला त्या प्रेमानं एकत्र येणं फार गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन पाहतो ना, त्यावेळेस पिलर उभारले जातात नाही का? पिलरचं काय काम असतं? पिलर कशासाठी असतात? आधाराकरता असतात. 2 पिलरमध्ये भिंत तयार केली गेली असते, बरोबर आहे. ज्यावेळेस भूकंप येतो त्यावेळेस तुम्ही आवर्जून पहा, भिंती पडतात, विटांची भिंत पडते, परंतु पिलर काय होतात? पिलर तग धरून राहतात. आज ते पिलर होणं आम्हाला गरजेचं आहे. तो पिलर होण्याची आमची ताकद आहे का? किंवा ते पिलर होण्याकरता आम्ही तयार आहोत का? प्रियानो, आम्हाला जे आमच्यामधून हरवलेले आहेत त्यांना आम्हाला एकत्र करायचं आहे. राजा दाविदानं पितळ पुरवलेलं आहे. त्या पितळ्याला ज्यावेळेस घासून चकाकी दिली जाते, ज्यावेळेस त्या पितळाचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो, वाद्यांसाठी त्या पितळाचा उपयोग केला जातो. प्रियानो, आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहत असताना आमचं शरीर हे कोणकोणत्या गोष्टींनी मळीन झालेलं आहे याचा कधी आम्ही विचार करतो का? आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या अंतःकरणाला देवाच्या पवित्र वचनांची पावडर लावून घासण्याचा कधी प्रयत्न केलाय का? आम्हाला आमच्या शरीराला आणि आमच्या अंतःकरणाला, आमच्या विचारांना परमेश्वराच्या वचनांची पावडर लावून घासून चकाकी आणणं गरजेचं आहे. ती चकाकी आम्ही आणण्याचं विसरलो आहोत का? आम्हाला ते पवित्र वचनच सापडत नाहीये का अजून? त्याकरता पवित्र शास्त्र आम्ही रोज वाचणं गरजेचं आहे. प्रियानो, परमेश्वराच्या पवित्र वचनांची जी पावडर आहे, तो जो मुलामा आहे, त्या पावडरनं आमचं अंतःकरण आम्हाला घासून चकचकीत करणं गरजेचं आहे. ते लोखंडाप्रमाणे घट्ट होऊ नये, ते लोखंडासारखं कठीण होऊ नये. आम्हाला चकाकी धारण करणं गरजेचं आहे. प्रियानो, अजून राजा दाविदानं काय पुरवलेलं आहे? त्यानं गंधस्वरूप पुरवलेलं आहे, लाकूड पुरवलेलं आहे. कशासाठी? तर मंदिराला आतून पाटण देण्याकरता. तख्तपोशी त्याला म्हणण्यात येतं, तख्तपोशी. आतून त्या भिंतींना त्या लाकडाचा मुलामा देण्याकरता. प्रियानो, आणि त्याच्यावरती मग आम्ही पुढं वाचल्यानंतर आम्हाला कळतं की त्या शल्मोनानं त्या लाकडावरती रान काकड्या कोरलेल्या आहेत. आमचं अंतःकरण आज द्वेषाच्या शब्दांनी कोरलेलं आहे का? रागानं, मत्सरानं कोरलेलं आहे का? प्रियानो, जर तसं असेल तर आज परमेश्वराच्या समोर, या मेजासमोर आम्ही येत असताना आज आम्हाला विचार करायचा की आमचं मंदिर हे या पवित्र वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे का? आमचं मंदिर प्रेमाच्या भिंतींना आणि प्रेमाच्या विटांनी बांधलं गेलेलं आहे का? आमच्यामधून आज जे लांब गेलेले आहेत, दुरावलेले आहेत, आम्ही त्यांना आणणार आहोत का? जे आमच्यामधलं प्रेम हरवलेलं आहे, त्या प्रेमाच्या खिळ्यांनी आम्ही त्यांना पुन्हा जोडणार आहोत का? आम्ही पुन्हा ती गेलेली चकाकी धारण करणार आहोत का? आम्ही पुन्हा आमच्या मंदिराला पुन्हा एकदा गेलेलं वैभव मिळवून देणार आहोत का? आज या मेजाजवळ येत असताना आवर्जून प्रार्थना करा, आवर्जून 2 मिनिटं प्रार्थना करा की आमच्यामधल्या काय गोष्टी चुकलेल्या आहेत. आज आमचं मंदिर हे खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं घडत आहे का? आज आम्ही कुठे चाललेलो आहोत? आमचा मार्ग काय आहे? परमेश्वराचं पवित्र वचन तर आम्हाला हेच शिकवतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का?
प्रियांनो, आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा जर आत्मा वास करत असेल तर लक्षात घ्या, आम्ही एकमेकांवर प्रेम करणारे असू. आम्ही ऐक्याच्या भिंतीनं आणि त्या विटांनी एकत्र आलेलो असणार आहोत. आम्ही कधीच आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष धारण करणारे नसू, तर आमचं जीवन हे चकाकी धारण केलेलं असणार आहे. हे केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं परमेश्वराचा आत्मा वास करणार असेल तर. आमच्या अंतःकरणामध्ये कोणाचा आत्मा वास करतो? आज हे या पवित्र मेजाजवळ येत असताना आम्हाला ठरवायचं आहे. आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे का, याचा आम्हाला आज पुन्हा एकदा विचार करायचा आहे. अनेक ख्रिस्ती लोकांचं जीवन हे व्यसन आणि व्यासनांनी भरलेलं आहे. अनेक वेळा मी बघितलेलं आहे, तोंडामध्ये तंबाखू असते, सिगारेट पिऊन आलेले असतात, बिडी पिऊन आलेले असतात आणि तशाच अवस्थेमध्ये पवित्र मेजाजवळ येतात आणि ते पवित्र साक्रामेंट, भाकर आणि द्राक्षरस आहे त्याच अवस्थेमध्ये घेतात. आम्ही अशा पद्धतीने आम्ही काय करतो? आम्ही त्या ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा आम्ही अपमान करतो प्रियांनो. आणि देवाचं वचन तर आम्हाला सांगतं की तुम्ही कोण आहात? देवाचे पवित्र मंदिर आहात. मग हे पवित्र मंदिर, आमचं शरीर हे अशा व्यसन आणि वासनांनी बरबटलेलं असावं का? आणि त्या बरबटलेल्या शरीरानं आम्ही पवित्र मेजाजवळ यावं का? प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वराचं वचन सांगत आहे, तुमचं शरीर हे परमेश्वराचं पवित्र मंदिर आहे. हे मंदिर आम्ही अशा जगिक गोष्टींनी कधीच बरबटू देऊ नये. ते स्वच्छ आणि छान असलं पाहिजे, कारण त्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करतो. प्रियांनो, लक्षात घ्या, आमचं जीवन किती आहे, आमचं आयुष्य किती आहे हे आम्हाला माहिती नाही. आज या पवित्र मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर आम्ही व्यवस्थित घरी जाऊ न जाऊ आम्हाला माहीत नाही. उद्याचा दिवस आम्हाला मिळेल की नाही हेही आम्हाला माहिती नाही. परंतु ज्याप्रमाणे राजा दाविदानं त्याच्या मरणापूर्वी मुलाकरता या सर्व गोष्टींची तयारी करून दिलेली आहे, त्यानं या सर्व गोष्टी त्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आम्ही आमच्या मरणापूर्वी काय करत आहोत? आमचं मरण कधी येईल आम्हाला माहिती नाही. प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे. कोण कधी जाणार हे माहिती नाही. परंतु उद्याचा दिवस जर आम्हाला मिळणार नसेल तर आज आमचं मंदिर हे शरीर रूपी मंदिर परमेश्वराचा वास होण्याकरता आम्ही तयार केलेला आहे का? हा प्रश्न आज आमच्यासाठी आहे. का ते आजही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसन आणि वासनेने भरलेलं आहे? ते ऐक्यानं आमचं मंदिर भरलेलं आहे का हे आम्हाला पाहायचं आहे. आमच्यामधील द्वेष आणि मत्सर काढून टाकलेला आहे की नाही हे आम्हाला पाहायचं आहे. आमच्यामध्ये ती प्रीती अजूनही शिल्लक आहे की नाही हे देखील आम्हाला पाहायचं आहे. जर आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे तर प्रियांनो, लक्षात घ्या, आज आम्हाला त्याच ऐक्यानं या मंदिराची उभारणी करायची आहे. प्रियांनो, या पवित्र मेजाजवळ येत असताना प्रार्थनापूर्वक या. जे आमच्यामधून हरवलेलं आहे, जे परमेश्वराला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आमच्यामधून निघून गेलेल्या आहेत, आम्ही देवाचा मार्ग सोडून जर इतरत्र भरकटलेलो असू तर लक्षात घ्या, आज पुन्हा एकदा परमेश्वरानं आम्हाला संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा हे मंदिर उभारण्याची संधी त्यानं आम्हाला दिलेली आहे. परमेश्वर, देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं की परमेश्वर दगड आणि विटांनी बांधलेल्या मंदिरामध्ये वास करत नाही. आणि म्हणून मंदिरालाच यायचं नाही असं नाही, परंतु त्याही पलीकडे जाऊन आता प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं ज्यावेळेस जवळ आलेलं आहे त्यावेळेस त्याला अपेक्षित असणारं मंदिर काय आहे? त्याला अपेक्षित असणारं मंदिर हे तुम्ही आणि मी आहोत. त्याला सामोरं जाण्याकरता आमची तयारी कशी असणं गरजेचं आहे? आमची तयारी आम्हाला तो पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे आमच्या या देहरूपी मंदिराची उभारणी करणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. आज या मंदिरामधून बाहेर पडत असताना आम्ही आमच्या देहरूपी मंदिराची तयारी करू, ती उभारणी करू आणि आमच्यामधून जे सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही काढून टाकू आणि परमेश्वराला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी धारण करून आम्ही त्याच्याकरता जीवन जगण्याचा आम्ही निश्चय करू आणि मग या मंदिरामधून आपण बाहेर पडूयात. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा,
आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझा आभार मानतो. राजा दावीद यानं त्याच्या मुलाकरता त्याच्या मरणापूर्वी सर्व गोष्टींची तयारी करून दिली खरी. परमेश्वरा, आमच्या मरणापूर्वी आम्ही ही तयारी केलेली आहे का? पिता परमेश्वरा बापा, आम्हाला हे मंदिर उभारायचं आहे. ते उभारण्याकरता तू आम्हाला शक्ती दे, तू आम्हाला सामर्थ्य दे, तू आम्हाला चालव. आणि परमेश्वरा बापा, या आमच्या देहरूपी मंदिराची तयारी तू करावीस अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.